सराव संच 6.1 आपण सोडवणार आहोत. प्रश्न 1. 600चे किती टक्के 240 होतात? तर बघा आपल्याला 600च्या किती टक्के म्हणजे 240 असे विचारलेलं आहे. तर टक्के काढत असताना पहिल्यांदा ती संख्या लिहूया 600. समजा 600च्या x टक्के म्हणजे 240 होतात असं मी मानतो. तर 600च्या x टक्के म्हणजे 600 गुणुले x छेद 100 बरोबर 240 होतात. आता हे सोडवायचं आहे. तर हे सोडवत असताना या 600च्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 असणार आहे. मग तिरका असा जर भाग आला तर ह्या शून्याला शून्य निघून जातील, या शून्याला हे शून्य निघून जाईल, या शून्याला हे शून्य निघून जाईल. राहिलं 6 गुणुले x. 6 गुणुले x बरोबर 240. मग x बरोबर 240. हे 6 जर इकडं आले तर ते भागिले होतील. 240 भागिले 6, 6 1 6, 6 चौक 24 आणि वरची ही 0. म्हणजे x बरोबर 40 आले. म्हणजेच 40% 600चे 40% म्हणजे 240 होतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 2. 700चे 25% म्हणजे किती? तर बघू आपण 700च्या 25% काढूया. 700च्या 25% काढायचे म्हणजे 700 गुणुले 25% म्हणजे 25 छेदामध्ये 100. आता हे सोडवायचं आहे. ह्याच्या छेदामध्ये काही नाही 1 असणार आहे. असा तिरका भाग घालवायचा आहे. शून्याला शून्य निघून जातील, ह्या शून्याला हे शून्य निघून जाईल, ह्या शून्याला हे शून्य निघून जाईल. राहिले 7 गुणुले 25. 25 सत्ते पावणे 200, 175. म्हणून याचं उत्तर 700चे 25% म्हणजे 175. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येणार आहे. प्रश्न 3. एका संख्येचा 3/5 म्हणजे किती टक्के? तर एका संख्येचा 3/5 म्हणजेच 3/5. जर याला गुणले 100 केले तर आपल्याला टक्के मिळतील. याची गुणुले 100 करूया. 100च्या छेदात काही नाही 1 असेल. तिरका भाग जातो का बघा, 5ने 100ला भाग जातं. 5 1 5, 5 2 10, 5 0 0. राहिलं 3 गुणुले 20. 3 गुणुले 20, 20 त्रिक 60 म्हणजे 60%. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. प्रश्न 4. 70चा 40% बरोबर 700चा किती टक्के? तर हे काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला 70चा 40% काढावा लागेल. तर 70चा 40% पहिल्यांदा काढूया. 70 गुणुले 40% 40/100. छेदामध्ये काही नाही, याच्या 1 असणार आहे. तिरका भाग जातोय का बघूया. ह्या शून्याला हे शून्य निघून जाईल आणि अंश छेदाला ह्याच्यामध्ये ह्या शून्याला हे शून्य निघून जाईल. राहिलं 7 गुणुले 4. 7 गुणुले 4, 7 चौक 28. म्हणजे इकडं उत्तर आलं 28. तर 28 बरोबर 700चा किती टक्के विचारलेलं आहे? समजा 700चा मी x टक्के मानतो, म्हणजेच गुणुले x छेद 100. तर हे सोडवत असताना याच्या छेदामध्ये 700च्या काही नाही 1 असणार आहे. तिरका भाग घालून बघूया. शून्याला शून्य निघून जातील. शून्याला ह्या शून्य निघून गेली, ह्या शून्याला हे शून्य निघून गेली. राहिलं 28 बरोबर 7 गुणुले x. 7 इथं गुणुले जर 28च्या बाजूला आणले तर ते भागिले होतील. 28 भागिले 7 बरोबर x. 7 1 7, 7 चौक 8. म्हणजे उत्तर आलं x बरोबर 4%. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर. प्रश्न 5. 1200चा 12.1/2% म्हणजे किती? म्हणजेच 1200चा 12.5% आपल्याला इथं काढायचं आहे. सोडवूया. 1200 म्हणजे 1200चा 12.5% म्हणजेच 12.5 छेदामध्ये 100. 1200 छेदामध्ये काही नाही म्हणजे इथं 1 असणार आहे. तिरका भाग जातोय का बघूया. शून्याला शून्य निघून जातील, या शून्याला हे शून्य निघून जाईल, या शून्याला हे शून्य निघून जाईल.
राहिलं 12 गुणुले 12.5. या दोन संख्यांचा गुणाकार करूया. 12.5 गुणुले 12, 12 पंचे 60, 0 हातच्या आले 6, 12 दोन्ही 24 आणि 6 30, 0 हातच्या आले 3, 12 एके 12, 12 आणि 3 15. पॉईंटचं एक घर आहे, एक घर देऊया म्हणजे उत्तर येईल 150, 150. तर आता पर्यायामध्ये जे उत्तर आहे ते 150 नाही आहे, त्याच्याऐवजी आपल्याला पर्याय हे 5च्या घातांकाच्या रूपात दिलेले आहेत. तर इथं बघा, पहिला पर्याय 5चा वर्ग गुणुले 3, 5चा वर्ग 25 गुणुले 3 केलं तर 25 त्रिक 75 होतील, म्हणजे पहिला पर्याय येणार नाही. आपल्याला उत्तर 150 पाहिजे. दुसरा पर्याय बघितला, 5चा वर्ग 25 गुणले 4, 25 चौक 100 होतील, म्हणजे हा पण येणार नाही पर्याय. तिसरा पर्याय बघितला, 5चा वर्ग 25, 25 5चा 125 म्हणजे 125 येईल, तिसरा पण येणार नाही. आणि चौथा पर्याय बघा, 5चा वर्ग 25, 25 सक्क 150 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर. प्रश्न 6, 5 किलोमीटरचा 7.1/2% म्हणजे किती मीटर होय? म्हणजेच 5 किलोमीटरचं 7.5% आपल्याला काढायचं आहे आणि ते किती मीटर होतात हे आपल्याला काढायचं आहे. तर 5 किलोमीटरचं पहिल्यांदा आपल्याला मीटरमध्ये करून घ्यावं लागेल, कारण आपल्याला उत्तर जे विचारलेलं आहे ते मीटरमध्ये विचारलेलं आहे. त्यामुळे 5 किलोमीटर बरोबर 5000 मीटर होतील. त्यानंतर आता या 5000चे आपल्याला 7.5% काढावे लागतील. 5000 गुणुले 7.5% म्हणजे 7.5 छेदामध्ये 100. याच्या छेदामध्ये 1 येईल, शून्याला शून्य निघून जातील, या शून्याला हे शून्य निघून गेले, या शून्याला हे शून्य निघून गेले. राहिलं 50 गुणुले 7.5. दोन्हीचा गुणाकार करूया. 7.5 गुणुले 50, 5 5 25, हातच्या आले 2, 5 7 35 आणि 2 37 आणि ही वरची शून्य येईल. पॉईंटचं एक घर आहे, एक घर देऊया म्हणजे उत्तर आपलं 375 येईल. 375 मीटर. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 7, 170 हे कोणत्या संख्येचे 5% आहे? तर समजा मी ती संख्या x घेतो, म्हणजे x या संख्येचे 5% 170 होतात असं मानतो, म्हणजे ती संख्या x आहे असं मानूया x. तर x या संख्येचे 5% म्हणजे x गुणुले 5/100 बरोबर उत्तर येतं 170. आता हे सोडवत असताना आपल्याला x ची किंमत काढायची, म्हणजे हे 5/100 170च्या बाजूला आणले पाहिजेत. मग ते आणूया आपण. x गुणुले 5 हे जे छेद 100 आहेत म्हणजे भागिले 100 आहे, ते जर 170च्या बाजूला गेले तर ते गुणुले होतील. 170 गुणुले 100. त्याच्यानंतर हे गुणुले 5 सुद्धा आपण 170 गुणिले 100च्या बाजूला आणूया. हे गुणुले 5 आहेत, इकडे आल्यानंतर ते भागिले होतील, म्हणजे x बरोबर 170 गुणुले 100 छेदामध्ये 5. आता 5ने 100ला भाग जाईल, घालूया. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 शून्य 0. x बरोबर 170 गुणुले 20 करावं लागेल. 17 दोन्ही 34, 1 आणि 2 वरील 2 शून्य ह्या द्यावे लागतील, म्हणजे x ची किंमत 3400 म्हणजे ती संख्या 3400 येईल. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 8, 19/27 चे 27% बरोबर किती? तर बघा, संख्या किती दिली? 19/27. याचे 27% काढायचे म्हणजे गुणुले 27/100 करावे लागतील. 27 ने 27ला भाग जाईल, 27 एके 27, 27 एके 27, उरले 19/100 म्हणजेच 19%. पर्याय बघा 19%, इथं हा पर्याय आहे. प्रश्न 8, 19/27 चे 27% बरोबर किती? तर बघा, संख्या किती दिली? 19/27. याचे 27% काढायचे म्हणजे गुणुले
27/100 करावे लागतील. 27 27ला भाग जाईल. 27 एके 27, 27 एके 27, उरले 19/100 म्हणजेच 19%. पर्याय बघा 19%. इथं हा पर्याय आहे. प्रश्न 9. 1 रुपयाचे x टक्के म्हणजे 17 पैसे, तर x बरोबर किती? तर 1 रुपया याच्या अगोदर आपल्याला पैशात रूपांतर करावं लागेल, कारण टक्के जे दिले ते 17 पैसेमध्ये दिले आहेत. म्हणून 1 रुपयाचे पहिल्यांदा पैशामध्ये रूपांतर करूया. 1 रुपया बरोबर 100 पैसे. मग 100 पैशांच्या x टक्के 100 गुणिले x/100 बरोबर किती? 17. तर हे सोडवताना इथं बघा 100 छेदामध्ये काही नाही 1 असेल, असा भाग जाईल. 100 एके 100, 100 एके 100, इथे xच उरेल. x बरोबर 17 म्हणजे 17% म्हणजे 17 पैसे होतील. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 10. एका गावची लोकसंख्या 1,20,000 वरून 1,38,000 झाली तर किती टक्के वाढ झाली? तर बघा पहिल्यांदा 1,20,000 होती, 1,38,000 झाली म्हणजे कितीने वाढली लोकसंख्या हे पहिल्यांदा काढूया. 1,38,000 वजा 1,20,000 केलं म्हणजे आपल्याला कितीने लोकसंख्या वाढली हे समजेल. तर 18,000ने लोकसंख्या वाढलेली आपल्याला दोन्हीची वजाबाकी केली तर 18,000 येईल. 0 0 0 0 0 0 8 8 3 मधून 2 गेले 1, 1 मधून 1 गेला 0. 18,000ने लोकसंख्या वाढली. तर आता याची टक्केवारी काढत असताना सुरुवातीला जी लोकसंख्या होती ती छेदामध्ये घ्यायची. सुरुवातीला लोकसंख्या होती 1,20,000, ती छेदामध्ये घ्या. कितीने वाढली ती अंशामध्ये घ्या. 18,000 वाढली, 18,000 उरल्या आणि याला गुणवले 100 केले की आपल्याला टक्के येतील. याच्या छेदामध्ये 1 येईल. तिरका बघा भाग जाईल, शून्याला शून्य निघून जातील. या शून्याला हे शून्य निघून गेली, या शून्याला हे शून्य निघून गेली. अंश छेदामध्ये सुद्धा शून्य एकमेकांना निघून जातील. या शून्याला हे शून्य निघून जाईल, या शून्याला हे शून्य निघून जाईल. 12ने 180ला भाग जातो का बघा. तर 12 एके 12 उरले 6 म्हणजे 60 होतील. 12 पंचे 60 म्हणजे 15% लोकसंख्या वाढलेली असेल. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 11. एचे 7.5% बरोबर 750 तर ए बरोबर किती? तर सोडवूया. एचे 7.5% म्हणजेच ए गुणुले 7.5/100 बरोबर किती आहेत? 750. आपल्याला एची किंमत काढायची. हे 7.5/100 हे 750कडे आणावे लागतील. हे आणत असताना इथं 100 म्हणजे भागिले 100 आहेत. ते जर या साईडला आले 750च्या साईडला तर गुणिले होतील. ए गुणिले 7.5 बरोबर 750 गुणिले 100. त्याच्यानंतर हे 7.5 देखील इकडे आणावे लागतील. 7.5 इथं गुणुलेत ते जर ह्या साईडला आणले तर भागिले होतील. म्हणून ए बरोबर 750 गुणिले 100 छेद 7.5. आता हे सोडवत असताना पहिल्यांदा इथला 7.5चा पॉईंट आपल्याला घालवून घ्यावा लागेल. जर याचा पॉईंट आपल्याला घालवायचा असेल तर याला गुणिले 10 करावे लागेल, कारण इथं पॉईंटचं एक घर आहे त्याच्यामुळे 1 लिहून 1 शून्य लिहायचं आहे ह्याच्यावर. म्हणून 10ने गुणलं तर वरसुद्धा अंशाला 10ने गुणावं लागेल. म्हणजे ह्याचं उत्तर येईल 750 गुणिले 1000 येईल. 100 गुणिले 10 केले की, आणि 7.5 गुणिले 10 केले की याचा पॉईंट निघून जाईल 75 येईल. 75ने बघा 750ला भाग जाईल. 75 एके 75 आणि वरील ही 0 म्हणजे 10 येईल. 10 गुणिले 1000 करावं लागेल. एकी एकी 1 आणि वरच्या शून्य बघा 4 शून्य द्याव्या लागतील. 2 3 4 म्हणजे उत्तर 10,000 येईल. तर 10,000 इथं पर्याय नाही आहेत. 10च्या घात रूपात आपल्याला उत्तरं दिलेली आहेत. तर 10चा 4था घात म्हणजेच 10,000 होता.
म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 12. कोणत्या संख्येची 70% म्हणजे 490 येते? तर समजा मी ती संख्या x मानतो. ती संख्या x घेऊया पहिल्यांदा. म्हणजे x या संख्येचे 70% म्हणजे 490 येतात. म्हणून xचे 70% म्हणजे x गुणुले 70/100 बरोबर किती उत्तर येतं? 490. आता हे सोडवत असताना हे 70/100 आपल्याला 490च्या साईडला आणावे लागतील. 100 इथे भागिले तिकडे गेल्यानंतर गुणुले होतील. x गुणुले 70 बरोबर 490 गुणुले 100. त्याच्यानंतर हे 70 पण 490 गुणिले 100च्या बाजूला आणावे लागतील. x बरोबर 490 गुणुले 100 छेदामध्ये हे गुणुले 70 इकडे आले की भागिले होतील. शून्याला शून्य निघून जाईल. 7ने 49ला भाग जाईल. 7 एके 7, 7 7 49. राहिलं 7 गुणिले 100 म्हणजे 7 गुणिले 100 700. म्हणजे 700चे 70% म्हणजे 490 येतात. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर. प्रश्न 13. 85चे 90% बरोबर 90चे किती टक्के? तर हे सोडवत असताना पहिल्यांदा आपल्याला 85चे 90% काढावे लागतील. 85चे 90% म्हणजे 85 गुणुले 90/100 बरोबर 90चे समजा मी x टक्के घेतो. 90चे x टक्के म्हणजेच 90 गुणुले x/100. तर हे सोडवत असताना बघा इथं याच्या छेदामध्ये काही नाही 1 असेल. 100 आणि 85 या दोन्ही संख्यांना 5ने भाग जाईल. आपण घालवून घेऊया. 5 एके 5 उरले 3, 5 7 35. 5 2 10, 5 0 0. त्याच्यानंतर ह्या शून्याला शून्य निघून जाईल. या शून्याला हे शून्य निघून जाईल. 17 गुणुले 9 आणि छेदामध्ये 2 राहिलं. तर 2ने जर 9ला भाग घालवला तर बघा पॉईंटमध्ये उत्तर येईल. पण आपण सोडवून घेऊया. 2 एके 2, 2 चौक 8 उरेल 1. पॉईंट दिला तर 0 वाढवता येईल आपल्याला. 2 पंचे 10 म्हणजे राहिलं 17 गुणुले 4.5 बरोबर. इकडं हे सोडवत असताना शून्याला शून्य निघून जाईल. याच्या छेदामध्ये काही नाही 1 असणार आहे. म्हणजे याचं उत्तर येईल 9x/10. या 9ने xला गुणावं लागेल. 9ने xला गुणलं की 9x येईल. 10 एके 10 येईल. त्याच्यानंतर हे 10 इथं भागिले जर या साईडला आणले तर ते गुणुले होतील. म्हणजे 17 गुणुले 4.5 हे भागिले 10 इकडं आणले की गुणुले 10 होतील आणि इकडं 9x राहतील. हे गुणलं तर हे 4.5 गुणले 10 केलं तर याचा पॉईंट निघून जाईल फक्त. राहील 17 गुणुले 45 बरोबर 9x. आपल्याला xची किंमत काढायची आहे म्हणजे हे 9सुद्धा आपल्याला ह्या साईडला आणावे लागतील. 9 इथं गुणुले जर ह्या साईडला आणले तर भागिले होतील. 17 गुणुले 45 भागिले 9 बरोबर x. 9ने 45ला भाग जाईल. 9 एके 9, 9 5 45. राहिलं 17 गुणिले 5 म्हणजे 17 5 85 म्हणजे xची किंमत येईल 85. म्हणजेच 85% पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल.